हम लोग एक ऐसे प्रोफेशन में है जिसको सबसे ज़्यादा पीसफुल प्रोफेशन और रिस्पेक्टेड प्रोफेशन माना जाता है। हम लोग ही सेफ नहीं है तो फिर क्या ही हम लोग जस्टिस चाहे दूसरे लोगों के लिए। हम लोगों की मांग सिर्फ जस्टिस है। जो वो लड़की के साथ हुआ है वो बहुत ही हद तक बेकार चीज़ है, हद से भी ज़्यादा। इतना उसको खतरनाक तरीके से टॉर्चर किया गया है कि हम लोग उसको इमेजिन भी नहीं कर सकते उसके ऊपर क्या बीती होगी। हम सिर्फ और सिर्फ जस्टिस मांग रहे हैं। रेपिस्ट को सज़ा दीजिए, कड़ी से कड़ी सज़ा देनी चाहिए, बस हमारी मांग है। हम लोग डॉक्टर्स हैं और हम लोग पीसफुली आप लोगों को बोल रहे हैं। हम लोग ऐसे दंगे फसाद तो नहीं कर सकते हैं। हम लोग पीसफुली आपको बोल रहे हैं कि हमें सिर्फ जस्टिस दीजिए। वो लड़की का डेथ हो गई, सब कुछ हो गया, अब वो तो है नहीं, लेकिन एटलीस्ट उसकी सोल को तो पीस मिलना चाहिए ना। तो इसलिए हम लोग चाह रहे हैं कि प्लीज़ हमारी रिक्वेस्ट को आप लोग सुने और हमें जस्टिस दें प्लीज़। तो ना भगवान मानते हैं, अब भगवान ही सेफ नहीं है। लोग जैसा मानते हैं भगवान डॉक्टर को, अब भगवान के साथ ये सब हो रहा है तो और लोग क्या ही सोचें अपने बारे में। जब उसके साथ जो भी हुआ, रेप हुआ, मर्डर हुआ उसके साथ, तो उसकी सज़ा फांसी होनी चाहिए। जैसे और अपने इंडिया में नहीं होता, लेकिन और देशों में क्या होता है, सऊदी अरेबिया में, अफगानिस्तान में, इजिप्ट में, लोग हिम्मत नहीं करते लड़कियों की तरफ नज़र उठा के देखने की। क्यों नहीं करते? इसी वजह से नहीं करते ताकि मतलब उनको पता है उनकी सज़ा क्या है, आगे आने वाली सज़ा उनको पता है पहले से नहीं। और इंडिया में क्या होता है ना, सब ने यही थिंकिंग बना रखी है कि करेंगे बच जाएंगे, हमारे ये वो हैं, कोई जानने वाला है, सब बच जाएंगे। अभी देखिए ये 15 अगस्त को 14 अगस्त को जो भी इनका हुआ मोमिता का, उसके अगले ही दिन आप लोग को पता है नेक्स्ट डे एक नर्स का हुआ उत्तराखंड में, अगले ही दिन। मतलब इतनी हिम्मत, इतना सब कुछ होने के बाद इतना हिम्मत कहाँ से लाते हैं वो लोग। अगले दिन दोबारा वो नर्स का रेप हुआ, मर्डर हुआ, वही सेम चीज़। मतलब अपने इंडिया में रेप इतना कॉमन होता जा रहा है, नॉर्मली ऐसे हो रहा है जैसे कुछ भी नहीं है, कुछ समझते ही नहीं है रेप को लोग यहाँ। और जैसे कि सज़ा मेरा मानना है कि जैसे सऊदी अरेबिया में और अफगानिस्तान और इजिप्ट में जो सज़ा है वो सज़ा अपने इंडिया में भी होना चाहिए। अपना एक स्लोगन है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। अब बेटी इंसान कैसे पढ़ाए बेटी को? मतलब बाहर अम्मा अब्बा जैसे भेजते हैं किसी के भी, तो क्या सोच के भेजते हैं कि हमारी बेटी सेफ रहेगी। अब कोई अम्मा अब्बा अपना कोई नहीं कभी नहीं भेज पाएगा कि लाइक अपनी बेटी को कहीं पढ़ने के लिए भेज दें। और नाइट ड्यूटी डॉक्टर का तो काम ही होता है ना, नाइट में आप इमरजेंसी, आपका केस होता है, मेरा केस होता है, किसी का, तो आप लोग किसके पास जाते हैं? डॉक्टर के पास। अब डॉक्टर ही नहीं जाना चाहता वहाँ, भाई लेडीज़ डॉक्टर ही नहीं जाना चाहती वहाँ, क्योंकि उसको मालूम है वो सेफ़ नहीं है अब, इस वजह से। तो मेरा मानना और हम सब का मानना यही है कि जो रेप किया है, जिसने भी किया है, ये गैंग रेप भी हो सकता है और कुछ भी हो सकता है, मर्डर भी हुआ, तो उसकी सज़ा मौत ही होनी चाहिए, फांसी होनी चाहिए। ಅಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇನಾಮದಾರ್ ಕಾಲೇಜಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಮೋಮಿತಾ ಅವ್ರ ರಿಲೇಟೆಡ್ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಮಾಡೋಕೆ ಬಂದೀವಿ. ನಾವು ಒಂದು ಹೆಣ್ಮಗಳಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಸೇಫ್ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಬೇರೆ ಕಂಟ್ರಿ ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ ಎಲ್ಲ ಆಲ್ರೆಡಿ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿ ಇರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟು ಹಿಮ್ಮತ್ತೆ ಬರಲ್ಲ ಕಿ ನಾವು ಅವ್ರ ಮುಂದೆ ಈ ಥರ ಯೋಚಿಸ್ಬೋದು. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇಂಡಿಯಾನಾಗ ಒಟ್ಟು ಟೋಟಲಿ ಸೇಫ್ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದರು, ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬಲಾತ್ಕಾರ ಆಯಿತು, ಏನೂ ಕೇಸ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ನೆತನ. ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮಗೆಲ್ಲ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ. ನಮಗೆ ಜಸ್ಟಿಸ್ ಬೇಕು. तो ನಾವೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಗಿ ನಾವು ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋಕೆ ಬಂದಿದ್ವಿ. ಸೊ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನು ಮಾಡಲ್ಲ, ಹಾಂ ಆಗ್ಲತ್ತಲ್ಲ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು, ಹಾಂ ಏನಾದರೂ ಆನ್ಸರ್ ಬೇಕಲ್ಲ, ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆನ್ಸರ್ ಬೇಕು. ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಮಾತಾಡೋಕೆ ಬಂದ್ವಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಗು ಸೇಫ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ? ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದೆಯಾ? ನಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಅದ್ರ ಪರವಾಗಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಜಲ್ದಿ ಜಸ್ಟಿಸ್ ಕೊಡಬೇಕು. ಅವ್ರು ಯಾರು ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಫಾಂಸಿ ಸಜಾ ಆಗಬೇಕು. ಓಟ್ ಬೇಕಂದ್ರೆ ಮನೆ ತನಕ ಕಾಲು ಬಿಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ದಿನಗಳಿಂದ ಈ ರೀತಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಹಿಡ್ಕೊಂಡು ವೃದ್ಧರವರೆಗೂ ಈ ರೀತಿ ಕೃತ್ಯಗಳು. ಆದರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ಕಾನೂನು ತಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯದು? ಅಂದರೆ ಅವ್ರು ಏನೂ ಆ್ಯಕ್ಷನ್ನೇ ತಗೋತಿಲ್ಲಲ್ಲ, ಏನು ಒಟ್ಟು ಅವ್ರು ಹುಡುಕ್ಬೇಕು. ಎಲ್ಲ ಯಾರು ಎವಿಡೆನ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರು ಅಂತ ಹುಡುಕ್ಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಮೇನ್ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಸ್ ಯಾರು ಇನ್ವಾಲ್ವ್ ಅರ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರ ಮೇನ್ ವಿಕ್ಟಿಮ್ ಯಾರ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಹುಡುಕ್ಬೇಕು. ಹುಡುಕಿ ಅವ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಅವರಿಗೆ ಪನಿಷ್ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ರಿಗೂ, ಯಾರಾದ್ರೆ. ಯಾವ ರೀತಿ ಕಠಿಣ ಒಂದು ಕಾನೂನು ಈ ರೇಪಿಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಯಾವ ಒಂದು ಕಠಿಣ ಕಾನೂನು ತಂದರೆ ಒಳ್ಳೆಯದು? ಬೇರೆ ಕಂಟ್ರೀಸ್ ಯಾವ ಥರ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಲಾ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಈ ಥರ ಏನು ಸ್ವಲ್ಪ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಸಿಕ್ತಲ್ಲ, ಅವ್ರು ಅವಾಗಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಫಾಂಸಿ ಸಜಾ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಇನ್ಸ್ಟೆಂಟ್ಲಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಾಗ ಇನ್ನೂ ಇಲ್ಲ. ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದಾನೆ ಇಲ್ಲ ಆಕಿ ಯಾಕೆ ಒಬ್ಳು ಮಲ್ಕೊಂಡ್ಲು, ಆ ಥರ ಕ್ವೆಶನ್ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಬರ್ತದೆ. ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಿ ಒಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿ ಸೇಫ್ ಇಲ್ಲ ಟೋಟಲಿ. ಅವಳು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಆಕಿನ ಮೇಲೆ ಆಯಿತು ಅಂದ್ರೂ ಅದೇ ಕ್ವೆಶನ್ಸ್ ಅಕ್ಕಿ ಕೇಳತ್ತಾರ, ಆಕಿ ಒಬ್ಳು ಯಾಕೆ ಮಲ್ಕೊಂಡ್ಲು, ಅದು ಇಲ್ಲ. ಯಾರ ಇದರಿಂದ ಅವರಿಂದ ಹೋಗಿ ಯಾರ ಅಂತ ಹುಡ್ಕಲಾಗ್ಯಾರ. ಸೊ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಯಾರ ಇದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಹುಡುಕಿ ಫಾಂಸಿ ಸಜಾ ಕೊಡಬೇಕು. ಅದೆಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ ಕಡೆಯಿಂದ ಕೇಳಿಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ.
इनामदार यूनानी मेडिकल कॉलेज कलबुर्गी ನನ್ನ ಹೆಸರು ಭವಾನಿ ಗುತ್ತೇದಾರ್। अस्सलाम वालेकुम। आज हम सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं कि हमारे प्रोफेशन से ताल्लुक़ रखने वाली एक डॉक्टर मोमिता है, जिनका बेदर्दी से रेप करके और उनका कत्ल कर दिया गया। हम उनके लिए जस्टिस के लिए यहाँ पे इकट्ठा हुए हैं और हम सबका यही मांग है और सब यही चाहते हैं कि हम उस रेपिस्ट के लिए एक मुहिम चलाएं, जिससे कि उसको कड़ी से कड़ी सज़ा मिल सके और उस जो लड़की के साथ अन्याय हुआ है उसको एक न्याय मिल सके। और हम सब की मांग ये है कि उस रेपिस्ट को फांसी की सज़ा दी जाए। शुक्रिया।